आपण बघा महाभारत, मग एकच आहे तर हे दोन का आले? हे आपल्या करता आले. अस्थिर मनाचे कृष्ण म्हणजे अर्जुन झालाय आणि स्थिर मनाचा अर्जुन म्हणजे भगवान श्रीकृष्ण झाले. एवढंच झालंय. आमचं जीवन या विचाराने घडतं. शांत चित्तानं अंतर्मुख होऊन स्वजीवनाचा कधीतरी विचार करणं आणि त्या विचारातून निष्पन्न झालेल्या विचाराच्या आधारावर आमच्या पुढच्या जीवनाची मार्गक्रमणा विचारशीलतेनं करणं ही अपेक्षा संतांची तुमच्या माझ्याकडून आहे. याच्याकरता काही बोध द्यावा लागत असेल तर त्याकरता गाथा, त्याकरता ज्ञानेश्वरी, त्याकरता हरिपाठ, त्याकरता मनाचे श्लोक, त्याकरता दासबोध, त्याकरता नाथ भागवत, त्याच्याकरता भावार्थ रामायण आहे. हे लक्षात घ्या. संतवाङ्मय उपासना आपण करतोच, पण उपासनेबरोबर त्याच्या अभ्यासानं विचाराची प्रगल्भता येत असते माणसाच्या जीवनात. प्रगल्भ विचारानं जगणं हे मानवी जीवनाकडून अपेक्षित आहे. असो, हा सगळा विचार वसिष्ठांनी रामचंद्र प्रभूंना सांगितला आणि त्यानंतर विश्वामित्रांनी रामचंद्र प्रभूंना न्यायचं बरोबर ठरवलं. विश्वामित्रांबरोबर रामचंद्र प्रभू लक्ष्मण निघाल्यानंतर मग पुढे रस्त्यामध्ये विश्वामित्रांनी रामचंद्र प्रभूंना अनेक पद्धतीची अस्त्र दिली आहेत. अस्त्र, मंत्र सामर्थ्य काय आहे याचा विचार आहे आपल्याकडे प्रत्येक ठिकाणी. भारतीय संस्कृतीमध्ये मंत्र या संकल्पनेला विशेष मला बोलायचं नाही आता, त्याच्यावर तेवढा वेळही नाही आपल्याकडे सगळं सांगत बसायला. परंतु या मधल्या काळामध्ये विश्वामित्रांनी रामचंद्र प्रभूंना अनेक अस्त्र दिली आहेत जी मंत्रावर आधारित आहेत. अनेक शस्त्र दिली आहेत जी विश्वामित्रांनी भगवान शंकराच्या आराधनेतून मिळवलेली आहेत. भगवान शंकराकडून मिळालेली जवळजवळ सगळी अस्त्र विश्वामित्रांनी रामचंद्र प्रभूंना दिली आहेत. हे आत्ता लक्षात ठेवा, याचा विवाह प्रसंगामध्ये उपयोग आहे. आत्ता एवढंच लक्षात ठेवा, ही सगळी अस्त्र दिली आहेत. रामचंद्र प्रभू त्याच्याने संपन्न झालेत. हे पुढे निघालेत. आता हे काय? यज्ञ रक्षणाकरता मी तुला नेतो आहे हे रामचंद्र प्रभूंना त्यांनी सांगितलंय. यज्ञ रक्षण करणं हे राजाचं कर्तव्य आहे. याच्यात रामचंद्र प्रभूंच्या जीवनचरित्रामध्ये लक्षात घेण्यासारखी आणखीन एक गोष्ट, नुसती अधोरेखित करून जातो पण त्याचा फार विस्तार करणंही शक्य नाही, पण नुसता उल्लेख तरी करून जातो. रामचंद्र प्रभूंच्या जीवनाला ज्ञान संपन्न बनवणारे वसिष्ठ आहेत आणि रामचंद्र प्रभूंच्या जीवनाला कर्तव्य संबंधानं परिपुष्ट करणारे विश्वामित्र आहेत. कर्म आणि ज्ञानाचा जो समसमा संयोग मानवी जीवनामध्ये होणं अपेक्षित आहे त्याच्यातलं ज्ञान आलंय ते वसिष्ठांकडून आणि कर्म आलंय ते विश्वामित्रांकडून. रामचंद्र प्रभूंचं जीवनचरित्र बघितलं तर त्यांची पूर्व परंपरा या दोन्हीने युक्त आहे. वसिष्ठांनी ज्ञान दिलंय, विश्वामित्रांनी त्यांना कर्म दिलंय, कर्तव्याचं भान करून दिलंय, त्यांना कृती दिली. नुसत्या कर्मानं जीवन चालत नाही माणसाचं आणि नुसत्या ज्ञानानं चालत नाही. आपण कालच बोलून आलो. ज्ञानोबाराय काय म्हणतात ते नीट ऐका पुन्हा एकदा. ज्ञानोबाराय म्हणतात, माते नेणोनी भजन ते वायाची गा आने आन, म्हणोनी कर्माचे डोळे ज्ञान ते निर्दोष होवावे. कर्माला निर्दोष ज्ञानाचे डोळे असले पाहिजेत. आंधळ कर्म उपयोगी नाही आणि निष्क्रिय ज्ञान उपयोगी नाही. या दोन्हीचा संयोग झाला पाहिजे, या दोन्हीचा समन्वय झाला पाहिजे. आम्हाला ज्ञान हवं, आम्हाला कर्म हवं. कर्म करायचं असेल तर आम्हाला कर्माच्या मुळाशी असणारं ज्ञान पाहिजे आणि ज्ञान असेल तर ते कृतीतून अभिव्यक्त झालं पाहिजे. म्हणून महाभारताने यः क्रियावान स पंडित हे सांगितलं आपल्याला. जो क्रियावान आहे तो पंडित आहे, नुसता ज्ञानसंपन्न आहे तो पंडित नाही. जो क्रियावान आहे तो पंडित आहे. महत्व दोन्हीलाही आहे, महत्व दोन्हीलाही आहे. गीतेवरती लोकमान्य टिळकांचं गीता रहस्य आहे. आपण वाचलंय का नाही मला माहिती नाही.
पण गीता रहस्यामध्ये लोकमान्य टिळकांनी कर्मावर जोर दिलाय ज्ञानापेक्षा. ज्ञानाने मोक्ष मिळतो, कर्माने मिळत नाही, हा वेदांताचा सिद्धांत आहे. तरी सुद्धा टिळकांनी आपल्या गीता रहस्यामध्ये, गीतेवरच्या टीकेमध्ये कर्मावर जोर दिलाय. का दिला का नाही त्यांच्या चरित्रामध्ये, त्याच्यात ते गीता रहस्याच्या सुरुवातीला त्यांनी जी प्रस्तावना दिली त्याच्यामध्ये ते लिहिलेलंच आहे. ज्ञानाची आवश्यकता जीवनधन्यतेकरता आहेच आहे. पण देश स्वतंत्र झाला आणि देशामध्ये नुसतेच ज्ञानी भरून राहिले आणि कर्मनिष्ठ जर नसतीलच तर त्या देशाचा उत्कर्ष होणार नाही. माणसानी कर्मनिष्ठ असावं, कर्मठ असू नये. ही कर्मनिष्ठता विश्वामित्रांनी रामचंद्र प्रभूंना दिली. आणि जेव्हा विश्वामित्र रामचंद्र प्रभूंना घेऊन निघाले त्यावेळेला त्या रावणाचा नाश करायचा आहे हे ध्येय डोळ्यासमोर ठेवून त्याच्याकरता हळूहळू शस्त्र पारंगत, शस्त्र सिद्ध करत 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 अनुभव संपन्न करत करत त्यांना रावणापर्यंत रामचंद्र प्रभूंना पोचवायचंय. याच्याकरता मधून 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 ते सगळे निघालेले आहेत. रामचंद्र प्रभूंना घेऊन विश्वामित्र बाहेर पडले. यज्ञ रक्षण करणं हे क्षत्रियाचं कर्तव्य मानलंय. कारण यज्ञ संस्था जर उद्ध्वस्त झाली तर समाज उद्ध्वस्त होतो. यज्ञ संस्था काय आहे याचा विचार आपण गीतेच्या चौथ्या अध्यायामध्ये विशेषत्वानी बघा. तिसरा नाही, चौथ्या अध्यायामध्ये विशेषत्वानी बघा. काय यज्ञ कशाला म्हणतात? यज्ञ करणं म्हणजे प्रत्येक वेळेला तो कुंड तयार करायचं आणि त्याच्यामध्ये हवीर द्रव्य घेऊन स्वाहा स्वाहा करायचं, हाच यज्ञ आहे का? असं नाही आहे. यज्ञाच्या खूप, अरे आम्ही जेवण करतो तोही यज्ञच आहे. आपण रोजच म्हणतो हा यज्ञच आहे. ज्ञानोबारांनी ज्ञानेश्वरी सांगितली तो यज्ञच आहे. आता विश्वात्मके देवे येणे वाघ यज्ञे तोषावे. वाघ यज्ञ म्हटलंय ज्ञानोबारांनी त्याला. काय आहे यज्ञ? यज्ञ कसा असतो? यज्ञ म्हणजे काय? यज्ञाची संकल्पना काय? यज्ञ संस्थेचं रक्षण होणं का आवश्यक आहे? अहो पाऊस पडतो आणि जमिनीत पीक उत्पन्न होतं, हाही यज्ञच आहे. पाऊस रूपी हवीर द्रव्य पृथ्वी रूपी कुंडामध्ये पडलं जातं आणि त्याच्यातून पीक नावाचं फल या जगताला प्राप्त होतं, हा यज्ञच आहे. पतिपत्नीचा विवाह झाल्यानंतर त्यांना जी संतती होते ती संतती ज्या कारणाने होते उपनिषदांनी त्याला यज्ञ म्हटलंय. रेत नावाचं हवीर द्रव्य स्त्रीमध्ये कुंडामध्ये, त्या स्त्री नावाच्या कुंडामध्ये पडतं आणि त्याच्यातून संतती जन्माला येते, यज्ञ म्हटलंय उपनिषदांनी याला. किती बारीक विचार आहे आपल्याकडे बघा. आम्ही जेवण करतो, यज्ञ म्हटलंय. अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे, यज्ञ आहे, मान्य आहे. काय हा यज्ञ? वाघ यज्ञ. काय यज्ञ? कशामध्ये आहुती पडली? यज्ञ संस्था खूप मोठी आहे, खूप विचार आहे त्याच्या मागे. सगळाच विचार आत्ता सांगावा असं नाही किंवा मांडावा असंही नाही, परंतु मी अगदी साधं सरळ सांगतो. यज्ञ म्हणजे काय हो? यज्ञ म्हणजे काय? अगदी एका वाक्यात बोलायचं झालं तर ज्याचं त्याला देऊन टाकणं हा यज्ञ आहे. आम्ही एखादं कर्म करतो, ते कर्म करताना आमच्या स्वतःच्या सामर्थ्यावर ते कर्म कधीही सिद्धीला जात नाही. त्याच्याकरता अनेक देवतांची उपस्थिती लागते, अनेक देवतांचं साह्य होत असतं. आकाशाचं साह्य होतं, पृथ्वीचं. आता आपण कथा करतो, पृथ्वीचं साह्य आहे, आम्हाला मानावं लागेल. मग साह्यकारी झालेली ही पृथ्वी, तिने जर ही कथा संपन्न केली असेल तर या कथेमधून जे काही निर्माण होईल त्याच्यातला अंश तिला द्यायला नको का? शेतामध्ये शेत आमचं आहे, एखादा कामगार आमचा गडी शेत पिकवतोय, त्याच्या कष्टाचं त्याला द्यायला नको का? सगळंच उचलून आणावं असं होत नाही. काही दाणे जमिनीत पडतात, ते जमिनीत पडू द्यावेत, जमिनीचं जमिनीला मिळावं. ते शेताची राखण करणाऱ्याला, त्याचं त्याला कुत्र्याला मिळावं. मग ते कोणी असेल, कसंही असेल. वरुणाचा लाभ होत असेल त्याचं त्याला मिळालं पाहिजे. सूर्यप्रकाशाने काही घडत असेल त्याचं त्याला मिळालं पाहिजे. अग्नीकडून काही साह्य होत असेल त्याचं त्याला मिळालं पाहिजे.
आम्ही एखादं कर्म करतो तेव्हा ते कर्म सिद्ध होण्याकरता, परिपूर्ण होण्याकरता ज्यांचं ज्यांचं सहाय्य दृश्य अदृश्य व्यक्त अव्यक्त रूपानं आम्हाला प्राप्त होत असतं, त्या सर्वांना त्यांचं त्यांचं देऊन टाकणं याचं नाव आहे यज्ञ. त्यांचा त्यांचा भाग देऊन टाका. आम्ही सूर्याय स्वाहा सूर्याय इदम न मम असं म्हणून आहुत्या टाकतो. हे काय आहे? अरे कारण सूर्याचं सहाय्य झालंय. वरुणाय स्वाहा वरुणाय इदम न मम, हे माझं नाही आहे, हे वरुणाचं आहे. कारण त्याच्या कृपेनं आम्हाला ते प्राप्त झालंय, त्याचं त्याला मिळालं पाहिजे. ऋषींच्या कृपेनं, भगवंताच्या कृपेनं त्याचं त्याला देऊन टाकणं याचं नाव यज्ञ. पुष्कळ विचार आहे. आणि हे जग चालण्याकरता, हा समाज सुबद्ध होण्याकरता, हा समाज सुघटित होण्याकरता अनेक लोकांचं सहाय्य. आपण फक्त पसायदान वाचा म्हणजे आपल्याला वाघ यज्ञ का म्हटलं याचं सगळं स्पष्टीकरण तिथं मिळून जाईल. काय सांगू मी आपल्याला. पसायदान हा माझा आत्ता बोलण्याचा विषय नाही आहे, पण तरी मी ते सांगतो आपल्याला. यज्ञरक्षणाकरता म्हणजे काय घेऊन गेले? रामानीच का यज्ञरक्षण करावं? ज्ञानोबारांची अपेक्षा वेगळी का आहेत पसायदानामध्ये? कुठून सुरुवात केली? या समाजाला चांगलं बनवायचं असेल तर ज्ञानोबारायांनी समजावलं की बाबा या समाजा, या प्रत्येक वैचारिक स्तरावरचा प्रत्येक घटक त्याच्याकडून या समाजाकरता काहीतरी योगदान दिलं पाहिजे. कुणापासून कुणापर्यंत? म्हणून ज्ञानोबारायांनी खळापासून सुरू करून ग्रंथोपजीवीपर्यंत सगळ्यांना त्याच्यामध्ये ओवून टाकलंय. या सगळ्यांनी प्रयत्न केले पाहिजेत. या समाजामध्ये राहणारे संत वृत्तीचे, साधू वृत्तीचे पुरुष त्यांनी काही केलं पाहिजे. वर्षत सकळ मंगळी ईश्वरनिष्ठांची मांदियाळी अनवरत भूमंडळी भेटतू भूता. त्यांनी जागेवर बसून न राहता या भूमंडळावर फिरत राहिलं पाहिजे आणि सकळ मंगळाचा वर्षाव सगळ्यांवर करत राहिलं पाहिजे, ही त्यांच्याकडूनही अपेक्षा आहे. ज्ञानोबारायांनी मागावर निवृत्तीनाथ महाराजांनी द्यावं, पसायदान सिद्ध व्हावं असं नाहीये. पसायदान हे आपलं उत्तरदायित्व आहे, आपली जबाबदारी आहे. आणि आपली जबाबदारी आहे म्हणजे काय? तर आपल्या प्रत्येकाच्या अंतःकरणात राहणाऱ्या रामानी त्या यज्ञाचं, या समाजरूपी यज्ञाचं रक्षण करायचंय. यज्ञ रक्षणाकरता विश्वामित्रांनी रामचंद्र प्रभूंना नेलं, जाताना ज्ञान दिलं. हे ज्ञान आता ब्रह्मज्ञान नाही आहे, हे ज्ञान विज्ञान आहे. वसिष्ठांनी दिलं ते ब्रह्मज्ञान आहे, विश्वामित्रांनी दिलं ते विज्ञान आहे. विज्ञान आहे म्हणजे काय? म्हणजे हे प्रापंचिक ज्ञान आहे, समाज ज्ञान आहे, मानस ज्ञान आहे. माणसाच्या मनोवृत्ती का बिघडतात, हे सामाजिक भान काय असलं पाहिजे माणसाला, याचा सगळा विचार विश्वामित्रांनी रामचंद्र प्रभूंना दिला. त्यांना नेलं आणि जाताना सांगितलं की बाबा, मारीच सुबाहू ही त्राटिका आमचा यज्ञ नीट पूर्ण होऊ देत नाहीत. यज्ञ अर्धा झाला की आकाश मार्गाने येतात. कुणीतरी यज्ञकुंडामध्ये रक्त ओततं, कुणीतरी मासाचे गोळे आणून टाकतं, कुणीतरी मेलेलं एखादं प्रेत आणून टाकतं. आम्हाला यज्ञ थांबवावा लागतो. यज्ञाचं फल जे समाजाच्या हिताकरता, समाजाच्या उद्धरणाकरता आम्ही संकल्पित केलेलं असतं, ते फल मिळत नाही. यज्ञातून ज्या समाजाच्या हिताकरता जे सामर्थ्य लागतं ते सामर्थ्य आम्हाला मिळवायचंय, ते सामर्थ्य आम्हाला मिळत नाही. याच्याकरता मी तुम्हाला दोघांना आणलंय. तुम्ही सावध राहा आणि हा यज्ञ पूर्ण होईल याची दक्षता घ्या. हे कोणी करू शकलं असतं, पण विश्वामित्रांना रामचंद्र प्रभूच पाहिजेत. कारण रामाला मारण्याकरता, रावणाला मारण्याकरता दशरथाचा उपयोग नाही, रामाचाच उपयोग आहे हे जाणून आहेत विश्वामित्र. त्यामुळे एका अर्थानं आपल्या मराठीत बोलायचं झालं तर हा ट्रेनिंग पिरियड आहे. लहान 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 राक्षसांना मार की जेणेकरून दोन भाग, त्याच्यातून तुला राक्षसांना मारावं कसं, त्यांचं स्वरूप काय असतं, त्यांची अक्राळ विक्राळता काय असते, ते कसे अंगावर येतात याचंही भान होईल. आणि अशी राक्षसं मेली तर रावणापर्यंत निरोपही जाईल की कुणीतरी आपल्याला एक भेटणार आहे की जो आपला प्राण घेणार आहे. किती दूरदृष्टी असते संतांच्या विचारामध्ये. मग जाताना त्यांनी सांगितलं ही त्राटिका कोण आहे. सुंद आणि उपसुंदापैकी सुंदाची ही मुलगी आहे.
त्राटिका अक्राळ विक्राळ आहे. ती जिथे राहते आहे तिथे आजूबाजूच्या लोकांना, पशुपक्ष्यांना, झाडाझुडपांना, ऋषी मुनींना सुख लाभू देत नाही. त्रस्त करणं, त्रास देणं, त्यांना गिळंकृत करणं, त्यांना मारणं, त्यांच्या कार्याचा विध्वंस करणं हा तिचा स्वभाव आहे. त्यामुळे तिथल्या प्रदेशातले लोक कंटाळून गेलेत आणि आपण काही चांगलं करायला गेलो की इथे ही त्राटिका त्याच्यामध्ये प्रतिबंध निर्माण करते, ते पूर्णतेला जाऊ देत नाही. म्हणून मग हळूहळू त्या प्रांतातले लोक तो प्रांत सोडून बाहेर पडतायत. ऋषीमुनींना तिचा त्रास होतोय, तिला मारलं पाहिजे असं तिचं पूर्वचरित्र सांगत 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 विश्वामित्र जेव्हा रामचंद्र प्रभूंबरोबर निघाले, बरोबर लक्ष्मण आहे, आणि हे पुढे निघालेले असताना अचानक एका पर्वतावरून गडगड 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 आवाज यायला लागला आणि यांनी लांबून बघितलं तर ती त्राटिका येत होती. विश्वामित्रांनी सांगितलं, रामा ही त्राटिका आहे. तिला बघितलं, हिला मारायचंय हे सांगितल्याबरोबर रामचंद्र प्रभूंनी पवित्रा घेतला. वय होतं 16 वर्षाचं. पवित्रा घेतला, बाण जोडला, अभिमंत्रित केला आणि त्राटिकेवर चालवला. तिचे 2 हात कापून टाकले. नंतर तिचं शिर धडा वेगळं केलं, तिला मारून टाकलं. अवघ्या 2 बाणामध्ये त्राटिकेचा उद्धार रामचंद्र प्रभूंनी केला. हे विश्वामित्रांनी बघितलं आणि मनोमन खात्री पटली की जगताचा तारक हाच आहे. अवघ्या 2 बाणांमध्ये त्यांनी त्राटिकेला मारले. बस विश्वास बसला, मनाची खात्री पटली, विश्वास निर्माण झाला. आपल्याला हवं ते सिद्धीला नेणारा हा महापुरुष आहे. याच्याच आश्रयानं आपलं सगळं मनोइच्छित कार्य सगळं पूर्णतेला जाईल, मनोवांछित कार्य पूर्णतेला जाईल. विश्वास वाटला रामचंद्र प्रभूंकडे विश्वामित्र बघत बसले. अवघं 16 वर्षाचं वय, पण काय पवित्रा घेतलाय, काय बाण मारलाय, बाणामध्ये सामर्थ्य किती आहे. एवढी मोठी त्राटिका ऋषीमुनींना त्रस्त करणारी त्यांच्या मंत्रानं नष्ट झाली नाही, पण ती रामाच्या बाणानं नष्ट झाली. काय सामर्थ्य त्या बाणाच्या मागे असेल. रामचंद्र प्रभूंना अत्यंत प्रेमानं विश्वामित्राने आलिंगन दिलं, घेऊन आले पुढं आणि तिघांचा प्रवास सुरू झाला. रात्री झाडाखाली झोपावं, दिवसभर कंदमूळ फळं खावीत, दिवसा पुढे प्रवास चालत करावा, संध्याकाळ झाली की कुठल्या तरी झाडाचा आश्रय करावा, शांतपणाने तिथं राहावं. हे रामचंद्र प्रभूंना अंगवळणी पाडलंय आणि हे रामचंद्र प्रभूंना शक्य झालं म्हणून राम आणि लक्ष्मणाला पुढच्या 14 वर्षाच्या वनवासामध्ये तेवढा त्रास झाला नाही, कारण त्याचं शिक्षण इथं दिलं गेलंय. थोडंसं माऊलींच्या सोहळ्यात, तुकोबारायांच्या सोहळ्यात चाललं ना की सुख लागत असतं. चालावं लागतं, तंबूत झोपावं लागतं, मिळेल ती भाजी भाकरी खावी लागते, समोर येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीबरोबर संवाद करता यावा लागतो, विरुद्ध विचाराची माणसं सुद्धा सहन करावी लागतात आणि करता यावी लागतात. विरोधी विचाराच्या माणसाच्या समोर शांत चित्तानं उभं राहता आलं पाहिजे. वेळ प्रसंग बघून आपलं अस्त्र बाहेर काढता आलं पाहिजे. याच्याकरता वारीमध्ये हे सगळी शिक्षण सहज मिळत जातात. दगडावर झोपा, हात उशाला घेऊन झोपा, दगड उशाला घेऊन झोपा, खाली खडबडीत असतं, तिथं एसी नसतो, गादी नसते, वर पंखा नसतो, आपले कपडे आपल्यालाच धुवावे लागतात, उलट पक्षी ज्ञानोबारायांची सेवा करावी लागते. शिष्याचा आदर्श घालून देणारी वारी आहे. गळ्यामध्ये पिशवी अडकवायची, जिथं वाटलं तिथं बसायचं, वारी नाही आहे. खरा वारकरी असं चालत नाही. तो दिंडीतूनच चालणार, तो भजन करतच चालणार. ज्ञानोबाराय थांबले तरच तो थांबणार, ज्ञानोबारायांची पालखी खाली ठेवली तरच तो बसणार. ज्ञानोबारायांना काही पाणी तांब्या भांड भरून दिलं गेलं, समोर पादुकांसमोर ठेवलं गेलं तरच तो आपली बाटली काढून पाणी पिणार. ज्ञानोबारायांना काही फळं दिली असतील तर तो पिशवीतला चिवडा काढून खाणार. ज्ञानोबारायांचा नैवेद्य झाल्याशिवाय तो जेवणार नाही. आणि जिथून ज्ञानोबारायांचा ध्वज दिसेल तिथून तो उभा राहणार.
मालक येत आहेत, आपण बसून राहायचं नाही. आपले स्वामी येत आहेत, बसायचं नाही. हे शिक्षण आपल्या मुलांना मिळालं पाहिजे ना. थोडे कष्ट सोसावे लागतात, कष्टाची सवय करून द्यावी लागते. सगळं आयतं 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 म्हणजे काय? दशरथाला भीती वाटली होती. रामचंद्र अरे कसे अरण्यात राहतील, तिथं काही महाल आहे का, तिथं एसी नाही माझ्या मुलाला. दशरथाला भीती होतीच, आणि असे दशरथ आहेच आहेत. त्यांना भीती वाटते आपल्या मुलाचं कसं होईल, तिथं गेला तर मग त्याला पैसे बहुत पुरतील का नाही, त्याला एसी आहे का नाही, त्याला कपडे कोण धुवून देणार, त्याला रोज त्याच्या मनासारखं जेवण मिळतं की नाही, मिळत नसतं. अन्न मान धन हे तो प्रारब्धाधीन असतं, कुणाचंही असो. रामचंद्र प्रभू रोज चालायचं दिवसभर, येणाऱ्या प्रतिबंधाचा मुकाबला करायचा, प्रतिबंध दूर करायचे. समोर विश्वामित्र चालायचे, मध्ये रामचंद्र प्रभू चालायचे, शेवटी लक्ष्मण चालायचे. या क्रमानं ते चालत राहायचे. संध्याकाळ झाली, एखाद्या झाडाखाली मुक्काम करायचा, दिवसभर चालायचं. त्याच्यामध्ये दिवसभरामध्ये मग चालता चालता मध्ये कधी बसल्यानंतर विश्वामित्रांनी त्यांना काही अस्त्र द्यायची, दिव्य अस्त्र द्यायची. रामायणामध्ये त्यांचं वर्णन आहे. धर्मचक्र, विष्णुचक्र, इंद्रचक्र, कालचक्र ही सगळी अस्त्र रामचंद्र प्रभूंना दिली आहेत. ब्रह्मशिरस नावाचं अस्त्र आहे, ऐशिक नावाचं अस्त्र आहे, ही सगळी अस्त्र दिली गेली आहेत. आणि असं करत 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 पुढे जायचं. पुढे यज्ञ मंडपामध्ये आल्यानंतर, यज्ञ स्थळाजवळ आल्यानंतर विश्वामित्रांनी सांगितलं, ही आमची तपस्थली आहे, उद्यापासून यज्ञ चालू होणार आहे. 6 दिवसाचा यज्ञ आहे, मी करतोय. त्यामुळे यज्ञ करताना आता माझं मौन सुरू होईल, मी बोलू शकणार नाही, मी तुमच्याशी संवाद साधू शकणार नाही. आत्ता सांगतो तेवढं लक्षात ठेवा. कुठल्याही यज्ञामध्ये यजमानाला मौन पाळावं असा संकेत आहे. पाळत नाहीत हा भाग वेगळा आहे, पण पाळावं असा संकेत आहे. म्हणून जेवताना बोलू नये. जेवण यज्ञ आहे ना, जेवताना बोलू नका, गप्प बसा. मीठच कमी पडलं, तिखटच जास्त झालं, तुला आईबापाने शिकवलंच नाही, हेच स्वयंपाक काय, आम्ही हेच खावं काय, जे समोर आलं ते. चर्चा नाही, त्याबद्दल बोलणं नाही. अन्न पूर्ण ब्रह्म आहे, पूर्ण ब्रह्म म्हणूनच सेवन केलं पाहिजे, त्याच्याबद्दल तक्रार नाही. कुठलाही यज्ञ करताना असो, उद्यापासून माझं मौन राहील, मला बोलता येणार नाही, तुम्ही हे समजून घ्या. तुम्हाला या यज्ञाच्या रक्षणाकरता मी आणलंय, तुम्ही दारावरती उभे राहा. राक्षस कधी येतील, यज्ञ विध्वंस करण्याचा प्रयत्न करतील, कळणार नाही. कधी येतील, काय करतील, एकदम समजून येणार नाही. सावध राहा. हा सावधानतेचा इशारा विश्वामित्रांनी रामचंद्र प्रभूंना दिला. हाच इशारा सगळे संत तुम्हाला आम्हाला देतात. जीवनात सावध राहा, सावध राहा. कोणती वेळ कधी येईल सांगता येत नाही. मी उलट बोलतो आपल्याला, अहो भगवत कृपा कधी होईल हे सांगता येत नाही. आम्ही बेसावध राहायचं आणि भगवत कृपा निघून जायची, असं होईल आमच्या जीवनात. देव कधी कृपा करेल कुणाला माहिती, कधी करेल ते त्याच्या इच्छेचा प्रश्न आहे. यमे वैष वृणते तेन लभ्यः. उपनिषद बोलतं, नायमात्मा प्रवचनेन लभ्यः न मेधया न बहुना श्रुतेन यमे वैष वृणते तेन लभ्यः. ज्याला ते देण्याची त्याची इच्छा असते त्यालाच ते मिळतं, इतरांना मिळत नाही. मग तुम्ही किती त्याच्याकरता प्रवचन ऐका, ज्ञानसाधना करा, काही करा, त्याच्या मनात यावं लागतं, एवढंच खरं आहे. सावध राहिलं पाहिजे आपल्याकडे. म्हणून ज्ञानाच्या बाबतीत बोलताना गीता काय बोलते, श्रद्धावान लभते ज्ञानम तत्परहा असा शब्द पुढे आला. संयतेंद्रियः. तत्पर म्हणजे काय, म्हणजे सावध राहा. तत्पर राहा म्हणजे काय, सावध राहा. ते भगवान श्रीकृष्णाने गोकुळामध्ये लोणी चोरलं. लोणी चोरायला गोपाळांना बरोबर नेलं आणि मग सांगितलं की अरे ते शिंकाळं उंच लावलंय, तुम्ही असे सगळे एकत्रित एकावर एक उभे राहा, मी वर चढतो. शिंके लावियले दुरी होतो तिघांचे मेवरी, तुम्ही वारे दोहीकडे मुख पसरोनी गडे. हे काय, मुख पसरोनी गडे काय, तुम्ही आ करून उभा राहा म्हणजे काय, म्हणजे सावध राहा. माझ्या हातून कधी लोण्याचा गोळा येईल सांगता येणार नाही. नेमका गोळा पडायला तुमचं तोंड मिटेल, तसं करू नका. सावध राहा. कधी येऊ शकतं माझ्या हातून,
मी वरून लोण्याचे गोळे टाकत जाईन, तुम्ही आ करून दोन्ही बाजूला उभं राहा. हे आ करून उभं राहणं म्हणजे काय? सावध राहा, सावध राहा. कधी भगवत कृपा भगवंताकडून येईल आणि नेमकं त्यावेळेला आम्हाला तोंड बंद करायची दुर्बुद्धी होईल, सांगता येत नाही, सांगता येत नाही. काही काही जणांच्या बाबतीत एरवी तोंड बंद असतं, नेमकं भगवंताच्या हातून लोण्याचा गोळा येतो आणि यांना जांभई येते. ना तरी जांभया पसरे मुख तेथ अवचटे पडे पियुष, ज्ञानोबराय चिंतन करतात. कारण का? त्या वेळेला त्याला जांभई यावी ही भगवत कृपाच आहे. भले तो त्याकरता आला नसेल, पण त्याला देण्याची जर देवाची इच्छा असेल तर कोण काय करणार? सावध राहा. माणसाने सावध राहिलं. सावध झालो, सावध झालो, हरीच्या आलो जागरणा, तुकोबराय बोलतात ना, सावध राहा. कधी काही होऊ शकतं. दुसऱ्या दिवशीपासून विश्वामित्रांनी मौन सुरू केलं. यज्ञ सुरू झाला. पहिल्या दिवशी काही घडलं नाही. रामचंद्र प्रभू लक्ष्मण यज्ञ मंडपाच्या दाराशी हातामध्ये धनुष्यबाण घेऊन सज्ज आहेत. दुसरा दिवस उजाडला, काही घडलं नाही, तरीही सज्ज आहेत. तिसरा दिवस उजाडला, काही घडलं नाही, अर्धा यज्ञ संपून गेला. माणसाचा स्वभाव मोठा गमतीचा असतो. मनुष्य एखाद्या कर्माला प्रारंभ करताना, कार्याला प्रारंभ करताना खूप तत्परता त्याच्या ठिकाणी असते. पण एकदा ते कार्य सुरू झालं आणि थोडंसं रांगेला लागलं की नाही म्हणलं तरी थोडं शैथिल्य येतं. आता लागले रांगेला, आता काही नाही हो झालं, आणि नेमकं त्या वेळेला प्रतिबंध आक्रमण करतात. कारण आमची बेसावधता कशात असते हे त्यांना इतक्या पटकन कळतं, कारण आम्ही कधी बेसावध होऊ हे बघायला ते सावध असतात. हे लक्षात घ्या. दोष नेहमी आमच्या शैथिल्याकडे लक्ष ठेवून असतात. कधी एकदा शिथिलता येईल, कधी एकदा इकडचा तिकडं होईल, आपण घुसू मनामध्ये. म्हणून उपनिषदाने एका गौण उपनिषदामध्ये विचार आलाय, आसुप्ते रामृते कालम नयेत वेदांत चिंतया दद्यात नावसरम किंचित कामादीनाम मनागपी. उपनिषदाने सांगितलंय, जोपर्यंत झोप लागत नाही आणि जोपर्यंत मरण येत नाही तोपर्यंत माणसानं आपला काळ वेदांताच्या चिंतनात घालवावा. दद्यात नावसरम किंचित कामादीनाम मनागपी. कामादीनाम मनागपी किंचित अवसरम न दद्यात. कामादिकांना मनात प्रवेश करायची किंचितही संधी देऊ नका. थोडे आम्ही बेसावध राहिलो की हे कामक्रोध मनात चटकन घुसून जातील, आम्हाला कळायचं नाही. म्हणून ते आत जाण्याच्या आधी आमच्या तोंडाच्या दाराशी भगवंताचं नाव ठेवलं पाहिजे. आमच्या मुखामध्ये भगवन नाम असलं पाहिजे. किती चिंतन. 14वा अध्याय बघा, ज्ञानोबारांनी गोड चिंतन केलंय. सर्वेंद्रियाच्या अंगणी विवेक करी राबणी, साचची करचरणी होती डोळे, नायकणे ते कानची वाळी, न देखणे ते दिठीची गाळी, अवाच्यते टाळी जीभची गा, वाती पुढा जैसे पळो लागे काळवसे, निषिद्ध इंद्रियात ऐसे समोर नोहे. सात्विक गुणाचं वर्णन करतात ज्ञानोबा. असो, हा सगळा विषय स्वतंत्र आहे. कामादीनाम मनागपी किंचित अवसरम न दद्यात. नाथ महाराजांनी फार गोड दृष्टांत दिला याच्याकरता. हे दोष कसे असतात म्हणे. नाथ महाराजांनी म्हटलंय, दुधा लागी मांजर संधी पहावया सादर. दूध ठेवलेलं असतं आणि मांजर जसं टपून असतं. बाई फक्त इकडून तिकडं जायचा अवकाश आहे, आणि ती तर रामायणाला गेली तर मग मांजराचं फारच पावलं. ती बाई इकडून, घरातली गृहिणी फक्त इकडून तिकडं तिची पाठ वळायचा अवकाश आहे. मांजर तेवढी संधी जसं बरोबर उचलून घेतं, तसं सद्विचाराकडे थोडा कानाडोळा व्हायचा अवकाश आहे. विकार आमच्या अंतःकरणात प्रवेश त्या क्षणी करून जातात. सावध राहा. 3 दिवस उलटून गेले, काही झालं नाही. बाकीच्यांना वाटलं बस झालं. 3 दिवस उलटून गेले, 3 दिवस राहिलेत. उत्तरार्धाकडे आला यज्ञ. आतापर्यंत काही झालं नाही, आता काही होणार नाही, लागलंय रांगेला, आता आपलं आपलं होऊन जातं, शिस्त लागली आता. आणि नेमकं 4थ्या दिवशी थोडंसं यांना शैथिल्य निर्माण झालं आणि एकदम तो मारीच समोर येऊन उभा राहिला.
रामचंद्र प्रभूंना कळेना काय करावं. धनुष्यबाण काढून त्याला बाण लावण्या एवढाही वेळ हातामध्ये नव्हता, असा तो अकराळ विक्राळ एकदम समोर येऊन उभा राहिला. काय करावं. रामचंद्र प्रभूंनी पटकन बाण काढला. त्या बाणाला टोक नव्हतं, अभिमंत्रित केला, मारण्याकरता सोडला होता, पण टोक नसल्यामुळे त्या बाणाने मारीचाला मारलं नाही. पण रामचंद्र प्रभूंनी सोडलेला बाण इतका सामर्थ्य संपन्नतेनं बाहेर पडला होता की त्या सामर्थ्यापुढे त्या मारीचाचं काही चाललं नाही. तो मेला नाही, पण इतक्या दूर फेकला गेला की तो कुठं गेला कुणालाच कळलं नाही. आणि मारीचाला अशी शिक्षा दिली, तो मारीच गेला. हे बघून सुबाहू अंगावर आला. दरम्यानचा काळ रामचंद्र प्रभूंना मिळाला. ते पुन्हा सावध झाले. सुबाहूला मारण्याकरता त्यांनी बाण काढला आणि बाण काढून सुबाहूला मारून टाकलं. सुबाहू मात्र मेला, मारीच मात्र मेला नाही, तो पुढे भेटला. न मेलेले पुढे भेटतातच. म्हणून तर त्यांनी रावणाला विरोध केला ना की नको, ती रामाची बायको असेल तर तिच्या नादी लागू नको, कारण त्याचा धक्का काय आहे मला माहिती आहे. तू नको त्याच्या नादा. हे मारीचाने जे रावणाला समजावून सांगितलंय ना त्याचं कारण हेच आहे. सुबाहू मेला, यज्ञ सिद्धीला गेला, आणि सिद्धीला गेल्यानंतर विश्वामित्रांना आपण राम लक्ष्मणाला घेऊन आलो याचं इतकं समाधान वाटलं. सगळ्या ऋषीमुनींना जवळ करून बोलवून विश्वामित्रांनी रामचंद्र प्रभू लक्ष्मणाचा गौरव केला. इतकंच नाही, विश्वामित्रांनी त्या यज्ञशाळेमध्ये रामचंद्र प्रभूंच्या नावाचा जय जयकार केलाय.